तर नमस्कार मंडळी, तर आपलं येवला हँडलूम पैठणी वाईट स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता आपले पोरं मस्त आहे ना, आता टाइमपास करू राहिले। हा पोर आहे ना, हा गायकवाडचा पोर आहे ना, लई टाइमपास करू राहिला, काम धंदे सोडून मोबाईल मध्ये बोट घालून राहिला। आणि हा बिचारा आपला भाऊ पा काम करू राहिला। काय आज त्याला गरज नाही राहिली, काम नाही करत तो काही, लय पैसा झाला त्या इकडं लई। आणि हा इकडे एक गेला, तिकडून येऊ राहिला। मस्त आपला आता इथं काम चालू आहे। आता इथं आपला पल्लू वर्क चालू आहे। कोपट बिपट तयार होतोय, कोपट तयार करताय। बघू शकता तुम्ही कोपट बिपट, हे बघा किती सुंदर असे कोपट आहे। आणि मोर पण आहे। भाऊला झोप आलेली म्हणून आळस देऊ राहिला भाऊ। हा मंगेश भाऊ, काम धंदे मुताला गेलते, किती मुतात हे तिच्या मायला निसते मुतायचे काम आहे भाऊ। उन्हाळी लागली मग बुल्ली कापून टाकायची। कर आकाश भाऊ, आता इथं आपलं मस्त चालू आहे ऑलवरचा पल्लू वर्क। तर तुम्ही बघू शकता किती असा सुंदर असा कलर आहे। मंगेश भाऊ गपागप भर राहील कलर, या असं काम चालू आहे जबरी, एकदम जबरी काम चालतं। हा मग मंगेश भाऊ तुम्हाला काम करून कसं वाटतं? एकच नंबर वाटतं। मंगेश भाऊ काम करू राहिले आणि त्यांना एकच नंबर वाटतंय। तुमचं काही म्हणणं असेल तर आम्हाला सांगा। खूपसुरत असे फुलं आहे आपल्या साडीमध्ये। खूपसुरत फुलांची खूपसुरत किंमत आहे। आणि खूपसुरत घ्यायची असेल तर तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल। खूपसुरत मध्ये लाईनिंग वाल्याकडे आलेले आम्ही, तर आमच्याकडे लय पैसे आले आता सध्या। ते काम धंदे करा ना काही, पोते भरले पोते। मस्त मोबाईल मध्ये बोट घालून राहिला, काम धंदे करायचे, पुढे चालून तुझं लग्न करायचं आपल्याला। क्या अब्राल भाई, लग्न व्हायचंय तुझं? हा काम धंदे करायचे दारा, हे असं म्हणून राहिला। पहा तुम्ही मंडळी, लग्न करावा का नाही करावा, तुमची काय राय या मातावर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा। लग्न करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? लग्न करून काय फायदे काय तोटे हे आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये सांगा, म्हणजे आम्ही करू का नको करू हे आम्हाला कळन। एक्सपिरियन्स माणसं आहे तुम्ही यूट्यूबला, लई एक्सपिरियन्स लोकांनी आम्हाला सजेस्ट करा। काय वाटतं मंगेश तुला? अरे मंगेश भाऊचं आपलं लग्न झालेलं आहे ना। मंगेश भाऊ तुम्हाला काय वाटतं लग्नाबद्दल? माणसाने लग्न करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? काय फायदे आहे त्याचे? अरे पण फायदे काय आहे? आनंद भेटत हे असं। तुम्ही काय म्हणते त्याला, एक्सपिरियन्स लोकांनी आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही काय करावा। आता आम्ही सध्या याच्यामध्ये लग्नाच्या प्रोसेसमध्ये वय निघून चालले। आता त्या भाऊचं लग्न ठरलेलं आहे, तो तिकडं कोपऱ्यात बसेल ना त्याचं। आता त्याचं लग्न झाल्यावर कळलं ना आपल्याला काय तर काय म्हणतो काही नाही। तर मंडळी, तर हे अशी आपली साडी आहे। हमरे साडीबद्दल सांगायचं राहून गेलं ना, रिकाम आता करत बसला मध्ये। हा तुला नुसती बडबड करायची सवय लागली भाऊ। ही अशी साडी आपली गुलाबी कलर मध्ये, आणि सुंदर असा कलर आहे आपल्या साडीचा, लाइनिंग टिश्यू। आणि आता ही मुनिया चालू आहे, तयार होते बॉर्डरला। तर अशाच प्रकारच्या आपल्याकडे नवीन नवीन साड्या तयार होत असत्या। आणि या साड्या घेण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट आमच्याकडे यावं लागेल। आमची डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगचं हे काय म्हणते त्याला काम आहे। तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, गपागप साड्या नेऊ शकता। हां गपागप आमच्याकडे साड्या तयार होत्या। खरे आकाश भाऊ, आमच्याकडे जाबर कारागीर आहे।
ते खूपसूरत खूपसूरत साड्या तयार करते अशा नवीन नवीन प्रकारच्या आणि तुम्हाला डायरेक्ट आमच्याकडून होलसेल प्राईसमध्ये भेटाल डायरेक्ट हप्ते काम करतो कारण की त्याच्याकडे लय पैसा आहे त्यामुळे तो कामावर येत नाही. तर मंडळी नको जाऊन दे नाव नको घ्यायला गळेल याचा आहे तो. त्यांनी 6 करोडचे 2 विकले त्याचे म्हणून तर कामावर येत नाही. 6 करोड़ के बेच डाले उसने अबरल भाई 3 करोड़ का एक कैसे आएंगा वो काम पे. तर मंडळी तुम्ही आता लईच गप्पा बिप्पा ऐकल्या आणि आपली साडी बिडी पाहिली तर तुम्हाला भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ कॉमेडी पाहायसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा साफ करा आणि पुढं टाकला म्हणजे आम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहू. काय मंगेश भाऊ काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे म्हणजे